या मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागात सुमन तर घरी आले प्रेक्षकांनो. पण सुमनने आता एक वेगळाच डाव खेळलाय. म्हणजे सुमनने कसला, अर्जुन, सायली आणि सुमन या तिघांनी मिळून एक वेगळा डाव खेळलाय. कारण सगळं सत्य प्रिया आणि नागराज यांच्या तोंडून वदवून घेण्यासाठी आता नागराजला म्हणजे म्हणजे एकदम पूर्णपणे गाफील ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि तेच आता ह्या दोघांनी केले. नागराजला गाफील ठेवून पुढे कसं सगळं प्रिया आणि त्याचं सत्य समोर आले, सगळं सगळं या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार. इकडे आता सुमनला ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवले तिकडे अर्जुन, सायली पोहोचलेत. पोहोचल्यावरती आता सुमनला पाहिल्यावरती दोघांना खूप धक्का बसलाय. तितकाच धक्का सुमनला बसलाय आणि सुमन आता सोडवा, मला सोडवा, ती खूप पॅनिक झाली अर्जुन, सायलीला पाहून. त्यावरती दोघं जण तिला समजावतायत, हो सुमन काकू, आम्ही आता आलोय, तुम्ही कोणतीही चिंता करण्याची काहीच गरज नाहीये, सगळं सगळं ठीक होणार आहे असं म्हणत आता इकडे तुम्ही शांत व्हा, आता तुम्हाला आम्ही सोडवल्याशिवाय अजिबात इकडून जाणार नाही आहोत असं आता ते म्हणायला लागतात. सुमन सुद्धा खूप रडायला लागते आणि खरंच मला यांनी किडनॅप करून ठेवलं, मला यांनी किडनॅप करून ठेवलं असं म्हणत रडायला लागते. आणि त्यावरती सायली म्हणते, नक्की काय घडलं होतं, आम्हाला सांगा बरं असं म्हटल्यावरती सुमन आता खूपच पॅनिक होते, तिला काही बोलता येत नाहीये. अर्जुन सांगतो, आता तुला कसलाही धोका नाहीये सुमन काकू, आम्ही पोहोचलोय की नाही इथे, आता कोणत्याही प्रकारे तुला काहीही त्रास होणार नाहीये असं म्हटल्यावरती ती सांगते, आमच्या ह्यांनी मला किडनॅप करून ठेवलं. आणि त्यानंतर या दोघांना साधारण अंदाज आलेलाच असतो की या सगळ्या मागे नागराज काकाच आहेत. पण नक्की काय झालं सुमन काकू, नक्की काय झालं असं म्हणत दोघं जण विचारायला लागलेत. बरं, हे सगळं चालू असताना अजूनही अर्जुन, सायली घरी का नाही आलेत म्हणून सगळेजण चिंतेत आहेत. त्यांना कॉल करतायत आणि कॉल केल्यावरती मग आता रविराज सांगतायत त्यांचा कॉलचं लागत नाहीये. प्रताप म्हणतो, हो म्हणजे एकदा रिंग वाजली पण त्यांनी उचलला नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता त्यांचा फोन आउट ऑफ कव्हरेज येतोय. यावरती इकडे आता प्रिया विचार करते की काहीतरी गडबड आहे, नागराजला कॉल करायला पाहिजे. आणि तोपर्यंत रविराज म्हणतात, कदाचित तिकडे ना रेंज नसेल, ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी रेंज नसेल म्हणून हा प्रॉब्लेम झालाय. त्यावरती आता प्रताप म्हणतो, आपण एक काम करूया का, आपण आता चैतन्याला कॉल करून बघूया का असं म्हटल्यावरती ते चैतन्याला कॉल करतात. चैतन्याला कॉल केल्यावरती, हॅलो चैतन्य, तुला माहिती आहे का अर्जुन, सायली कुठे आहेत ते. यावरती तो म्हणतो, नाही, मला काहीच बोलून गेलेले नाही आहेत ते, का काय झालं. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागलाय रविराज की अर्जुन आणि सायली हे दोघं जण अरे बाहेर पडलेत, पण ते कुठे गेलेत, काय गेलेत हे काही कळायला मार्ग नाहीये. यावरती आता इकडे तो सांगायला लागतोय, ठीक आहे, मी बघतो काय ते असं म्हणत तो आता अर्जुन, सायली यांचा शोध घेण्यासाठी निघालेला आहे. प्रिया विचार करते, ह्या नागोबाला किमान फोन करून तरी मला कळवायला पाहिजे की नक्की काय झालंय, तू कुठे आहे, सुमन सुरक्षित आहे ना. हे 100% सुमनला भेटायला गेले असणार आहेत किंवा सुमनला शोधायला गेले असणार आहेत आणि त्यामुळे सुमन कुठे आहे हे मला जाणून घेतलंच पाहिजे असं म्हणत ती बाहेर आले आणि नागराजला कॉल करते की अर्जुन, सायली गायब आहेत बघा, सुमनला सुरक्षित ठेवा. इकडे तोपर्यंत सायली आणि अर्जुन हे दोघं जण, सुमन काकू नक्की काय घटना घडली होती ते आम्हाला सांगा. त्यावरती सुमन आता घडला सगळा प्रकार सांगायला लागते. सुमन सांगायला लागते, खरं तर यांनी महिपतला इकडे किडनॅप करून ठेवलं होतं आणि त्यानंतर मला माहीत नाहीये महिपतला का किडनॅप केलं, पण महिपतला किडनॅप केलं आणि मी तुला कॉल केला होता बघ, आणि त्यानंतर मी यांचा पाठलाग करत इथपर्यंत आले, पण त्यांनी मला पाहिल्यावरती मग आता लगेचच त्यांनी मला इथे किडनॅप करून ठेवलं. म्हणजे मी महिपतला पाहिलंय हे त्यांनी पाहिलं होतं, मग महिपत आम्ही दोघं जण एकाच ठिकाणी किडनॅप होतो आणि एकाच ठिकाणी आम्हाला इकडे आणून ठेवलं होतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते, काय महिपतला किडनॅप करण्यामागे नागराज काकांचा काय हेतू असणार आहे. म्हणजे महिपत आणि नागराज काका हे दोघं जण तर आता एकदम जवळचे मित्र होते ना, ते एकमेकांचे साथीदार होते ना, मग असं कसं घडलं. त्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, सायली अगं, ज्या वेळेला आपण प्रतिमात्याचा ट्रॅप करून त्यांना अडकवलं होतं ना, आणि त्याच वेळेला प्रतिमात्याच्या ट्रॅपमध्ये अडकवून आपण ज्या वेळेला त्याच्याकडून महिपतकडून सत्य बदवून घेतलं तेव्हाच नागराज काका घाबरले असतील. त्याने अर्ध तर कबूल केलं महिपतने की त्यानेच हा सगळा अपघात घडवून आणला होता
आणि मग त्यानंतर जर त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे जर का आता त्यांनी सांगितलं तर नागराज काका अडकले जातील ना, म्हणून हा सगळा प्लॅनिंग असणार आहे. यावरती आता इकडे सुमन सांगते, हो हो, जे काही अर्जुन बोलतोय ना ते सगळं सगळं खरं आहे. अर्जुन म्हणतोय तेच खरं आहे. इकडे प्रिया नागराजला कंटिन्युअसली कॉल करतीये. ज्या वेळेला प्रिया फोन करतीये त्यावेळेला अचानकपणे इकडे नागराजने गाडीमध्ये जोरदार गाणी लावून ठेवलेली आहेत आणि ही गाणी लावल्यामुळे आता इकडे त्याचा आवाज पोहोचत नाहीये किंवा त्याला आता आवाजच येत नाहीये. त्याला पूर्णपणे इकडे त्या गाण्यांचाच आवाज येतोय आणि म्हणून म्हणून आता इकडे प्रियाने हजारो कॉल केले तरी त्याच्यापर्यंत तो काही कॉल पोहोचत नाहीये आणि त्याच वेळेला तो आता विचार करतोय की त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चक्र चालू आहे आणि प्रिया विचार करते, अरे देवा, हा नागोबा फोन का नाही उचलत आहे, कुठे गेला हा? आणि त्यावरती मग आता सुमन म्हणते, मी आमच्या ह्यांना ओळखायला चुकले, मी आमच्या ह्यांना ओळखायला चुकले. काय ते वागत होते माझ्याशी आणि मला कधी त्यांचा हे स्वभाव कळलाच नाही. पण आत्ता मी गप्प बसणार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा त्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही, असं म्हणत आता इकडे चांगलाच चिडलेली आहे सुमन. आणि प्रत्येक वेळेला आत्तापर्यंत मी ह्यांना पाठीशी घातलं, पण यानंतर यानंतर मात्र आता यांना पाठीशी घालणार नाहीये मी, असं म्हणत इकडे आता ती सांगायला लागते, जे काही खरं खरं आहे ते सगळं सगळं आता मी पोलिसांना सांगणार आहे. आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, सायली, जरी सुमन काकूने सगळं खरं सांगितलं तरी आता रवी इकडे आता म्हणजे नागराज काकांना मोजकीच शिक्षा होणार आहे. सगळ्या गोष्टींची शिक्षा त्यांना होणारच नाहीये. असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली सांगते, का नाही होणार? शिक्षा तर व्हायलाच पाहिजे ना. म्हणजे तसं बघायला गेलं तर आता त्यांनी गुन्हा केलाय आणि सुमन काकू सगळं सांगतील. सुमन काकू तुम्ही सांगणार ना? सुमन म्हणते, हो मी सगळं सांगणार आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, सुमन काकू काय सांगेल? त्याला किडनॅप केलं किंवा महिपत सोबत संबंध आहे इतकं सगळं सुमन काकू सांगू शकते, पण त्याच्या उपर सुमन काकू काय सांगणार आहे? त्यांनी केलेल्या अपघाताचं सत्य आता सुमन काकू सांगू शकणार आहे का? नाही ना. सुमन काकू ते सगळं सांगूच शकत नाहीये, कारण आता ते भूतकाळात घडले आणि तिला कसं माहिती असणार आहे. आणि याचाच फायदा आता तो घेणार आहे. फक्त सुमन काकूला किडनॅप करणं आणि त्याचबरोबर महिपत सोबत संबंध असणं, या दोनच गुन्ह्यांची शिक्षा आता त्याला मिळू शकते. बाकी कसलीही त्याला शिक्षा मिळू शकत नाहीये, हीच गोष्ट खरी आहे. आणि तेच आपल्याला नको आहे. आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे, तर त्याला शिक्षा त्या गुन्ह्याची द्यायची आहे त्याने जे आधी केलेलं आहे अपघाताचं. यावरती सायली म्हणते, मग आपण आता काय करायचं? यावरती आता सुमन सांगायला लागते की हे खूप क्रूर आहेत, हे खूप क्रूर आहेत. महिपत आणि यांचे आधीपासून संबंध आहेत आणि या सगळ्या अपघाताचे मास्टर माइंड हेच आहेत. यांनीच महिपतला सुपारी दिली होती. महिपतला सुपारी देऊन हा अपघात घडवून आणायला सांगितला होता. महिपत हा फक्त एक प्याद होता आणि त्यानंतरच महिपत मोठा झाला, असं म्हणत सुमन आता सगळा प्रकार सांगायला लागते. आणि त्यानंतर मग आता सायली म्हणते, अर्जुन सर, तुमच्या डोक्यात काय आहे? काय करायचंय आपण? म्हणजे कशामुळे आता नागराज काका खरं खरं बोलतील? यावरती अर्जुन सांगतो, एक युक्ती आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला जर का कोणी मदत करू शकतो तर ती मोठी व्यक्ती महिपत आहे. यावरती सायली म्हणते, म्हणजे काय? अर्जुन म्हणतो, माझ्या डोक्यात एक जबरदस्त प्लॅन आहे. आता आपण नागराज काकांनी सुमनला किडनॅप केलं होतं हे सुमन काकूने आपल्याला सांगितलंय असं सांगायचंच नाहीये. आपण आता उलटा डाव खेळायचा आणि आपण आता हे सगळं दृश्य महिपतने केलं होतं असं सांगत नागराजला गाफील ठेवायचं. असं म्हटल्यावरती सायली सांगते, हो. त्यावरती मग आता सुमन म्हणते, जर घरी गेल्यावरती यांना समजलं ना की मी ह्यांचं सत्य फोडले तर हे माझा जीव घ्यायला कमी नाही करणार. अर्जुन म्हणतो, तू चिंता करू नको, आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत तुला कोणत्याही गोष्टीची तक्रार किंवा त्रास होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. असं म्हणत आता इकडे अर्जुनने सुमनला शब्द दिलाय. इकडे सगळेच जण खूप पॅनिक आहेत आणि रविराज म्हणतायत की मी एक काम काय करतो माहितीये का, मार्केट यार्डमध्ये माझा आता एक मित्र आहे आणि त्याला कॉल करतो की त्याने अर्जुन सायलीला कुठे कसं काही पाहिलंय का हे त्याला विचारून घेतो आणि त्यानंतर मग आता हे सगळं सगळं जे काही आहे ना हे आपल्याला समजेल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ते कॉल करतायत. तितक्यात नागराज घरी आलाय आणि प्रिया त्याला इशारा करते आणि आपल्या बाजूला बोलवते.
आपल्या बाजूला बोलवून आता प्रिया त्याला काही गोष्टी सांगायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता सगळेच जण अर्जुन सायलीची वाट पाहत असताना प्रिया आता नागोबाला हे करते. तोपर्यंत रविराज कंटिन्युअसली कॉल करतायत आणि कॉल करून आता इकडे कुठे आहे, म्हणजे अर्जुन सायलीचा काही पत्ता लागला का हे त्याच्या मित्राला विचारतायत. त्यावर ते मित्र सांगतोय, नाही रे, म्हणजे तू जो एरिया सांगितलास ना त्या एरियामध्ये आता मला तरी कोणी दिसलं नाहीये किंवा या सगळ्यामध्ये कोणी तिकडे नव्हतं. असं म्हटल्यावर ते मग आता अर्जुन सायलीचा काहीच पत्ता लागत नाही. नागराज विचार करतो, नाही नाही, विषय गंभीर आहे, काहीतरी गडबड झाली, कुठे गेलेत हे अर्जुन सायली. म्हणून आता तो प्रियाच्या बाजूला येऊन उभा राहतो. तर प्रिया त्याच्या आता ओरडून त्याला सांगायला लागते, मूर्ख आहात काय तुम्ही, म्हणजे आता तुम्हाला कळत नाहीये का, अहो फोन ठेवलाय तो काय फक्त शोला, किती तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करत होतो मी. यावरती आता इकडे लगेचच तो म्हणतोय, काय झालंय काय. यावरती ती सांगते, अर्जुन सायली कुठेच दिसत नाहीये. आणि आता अर्जुन सायली तर दिसत नाहीच आहेत, पण त्याचबरोबर आता इकडे सुमनचं काय. यावरती तो म्हणतो, नाही नाही, बघतो मी, कॉल करून बघतो. इकडे रविराजांना काहीच पत्ता लागलेला नाहीये की नक्की काय झालंय किंवा आता अर्जुन सायली कुठे आहेत हे काही त्यांना कळालेलं नाहीये. आणि त्याच वेळेला मग आता इकडे नागराजला प्रिया सांगते, बघा जा, सुमन कुठे आहे बघा जा. असं म्हणत तो आता सुमनला कॉल करण्यासाठी तिकडे येतोय. तोपर्यंत अर्जुनने आता जबरदस्त प्लॅनिंग रचलंय की महिपत या सगळ्याचा मास्टर माइंड आहे, हे सगळ्यांच्या समोर आणायचं. नागराज काकांना सध्या तरी फोकसमध्ये नाही आणायचं, ते आता पूर्णपणे गाफील राहिला की मगच त्याच्यावरती वार करायचा. सुमन काकू, कळलं ना तुला, तुला महिपतनेच किडनॅप केले असंच आम्ही सांगणार आणि तू सुद्धा तेच करायचं, असं म्हणत त्यांनी आता जबरदस्त प्लॅनिंग केलेलं आहे. आणि हे जबरदस्त प्लॅनिंग करत ताबडतोब आता पुढचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. प्रेक्षकांनो, आता मात्र हे तिघ जण घरी जायला निघालेत. सुमनला सगळी परिस्थिती समजावून सांगितले. नागराज बाहेर आलाय. बाहेर येऊन आता इकडे फोन करतोय, आपल्या माणसांना फोन करतोय, पण फोन काही त्याची माणसं उचलत नाहीये. त्यामुळे नागराज खूपच पॅनिक झालाय. काय नक्की घडलं असेल. नाही नाही, हे सगळं सगळं आता अर्जुन सायलीनेच केलं असेल आणि त्यामुळे आता इकडे म्हणून हे फोन उचलत नाहीयेत. आता माझे काही खरं नाहीये, मला तिकडे पोहोचायलाच पाहिजे, असं म्हणत आता इकडे तो कंटिन्युअसली आपल्या माणसांना कॉल करतोय. त्याच वेळेला आता इकडे रविराजांनी पुन्हा एकदा सगळीकडे कॉल फिरवलेत. अर्जुन सायलीची कुठे माहिती लागते का हे पाहायला घेतले. पण पण आता अर्जुन सायलीची कुठेच काही माहिती लागत नाहीये किंवा अर्जुन सायली या सगळ्यामध्ये आता कुठेही भेटत नाहीयेत आणि त्यामुळे ते सगळेच जण चिंतेत पडलेत. हे सगळं चालू असताना अचानकपणे इकडे विमलचं लक्ष समोर जातं आणि अर्जुन दादा आणि सायली वहिनी आलेत असं ती जोरात ओरडते. सगळ्यांनाच हायसं वाटतं. अर्जुन, सायली, अरे कुठे होतात तुम्ही, तुमची किती चिंता आम्हाला लागून राहिली होती, असं म्हणत इकडे सगळेच जण त्यांच्यावरती वार करतात. अचानक शब्दांचा वार करत, कुठे होतात कुठे होतात. यावरती अर्जुन सांगतो, माझ्याकडे सरप्राईज आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सगळेच जण हे होतात, सरप्राईज, कसलं सरप्राईज. त्यावरती आता तो सांगायला लागतो, थांबा, असं म्हणत तो सगळ्यांना तिकडे बोलवतो. आणि त्यानंतर तो आता सांगतो, सुमन काकू. आणि सुमनला सगळ्यांच्या समोर आणलंय. सुमनला समोर आणल्यावरती मग मात्र आता इकडे सुमनला पाहून सगळ्यांना आनंदाचा धक्का बसलाय. सुमन तू, सुमन तू, सगळेजण खूप खुश झाले. म्हणजे इकडे आता खूप खुश झालेली आहे पूर्णाची, प्रतिमा, कल्पना आणि अस्मिता तर धक्काच बसलाय. लगेचच सुमनला आत घेतलं जाते आणि सुमन, ठीक आहेस ना तू. प्रतिमा तिला मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागते. त्यानंतर सुमन आता सोफ्यावरती येऊन बसलेली आहे आणि त्याच वेळेला मग आता इकडे कल्पना म्हणते, काय ग सुमन, काय ही तुझी अवस्था. त्यावरती प्रताप सांगायला लागतो, अगं ती आली ना सुखरूप घरी, हेच आपल्यासाठी पुरेसं आहे, असं म्हणत तिच्या भोवती आता घेरा घातलाय. सुमन, कशी आहेस तू, काय घडलंय सांग. नागराज एका बाजूला उभा आहे. आता हे सुमननी फोडलं तर भांड आपलं असणारच. त्याला आता खूपच चिंता वाटते आहे की हिने काय सांगितलंय काय नाही आहे. 100% माझं आता सत्य तर हिने सांगितलेलंच असणार आहे. काय करू, इथून पळू का. त्याला तर आता धरणी दुभंगावी आणि आपल्याला आतमध्ये घ्यावं असंच वाटायला लागलेलं आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे सायली पाहत आहे
की नक्की आता हे नागराज काकांचं चाललंय तरी काय, यांची पुढची ॲक्शन काय असणार आहे. त्यावरती आता रविराज म्हणतात, बोल ना सुमन, अगं तुला कुणी किडनॅप करून ठेवलं होतं. सुमन अगं बोल की, कुणी किडनॅप करून ठेवलं होतं. असं म्हणत सुमनला ज्या वेळेला प्रश्न विचारला जातोय आणि त्यावेळेला मात्र आता इकडे अर्जुनच याचं उत्तर देणार आहे. अर्जुन आता हे सगळं बोलतोय आणि अर्जुन सांगतोय, नागराज काका. आणि त्यानंतर नागराज चपापलाय. सगळ्यांनाच आता इकडे वाटलेलं आहे की नागराज काकांनीच हे सगळं केलंय असं अर्जुनला म्हणायचं आहे. असं ज्या वेळेला सगळ्यांना वाटतं त्यावेळेला सगळेजण नागराजकडे एकटक पाहायला लागतात. नागराज तर पुढची भंबेरी उडालेली आहे. झालं, सगळं संपलं असं म्हणत नागराज पूर्णपणे गडबडलेला आहे. ज्या वेळेला नागराज तिकडे आलाय आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो, नागराज काका, अहो असं काय करताय, कुठे चाललात तिकडे, या सुमन काकूंशी बोलून घ्या, सुमन काकूंना बोला, भेटा त्यांना. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे नागराज आलाय आणि त्यावरती इकडे लगेच सांगायला लागतोय, अर्जुन मला माफ करा, मी तुमच्यावरती नको तो संशय घेतला. खरं तर तुमच्यावरती संशय घेण्याची काहीच गरज नव्हती. नागराज काकांनी काही केलेलं नाहीये. जे काही केलंय ते सगळं सगळं केलेलं आहे महिपत शिकरेच्या माणसांनी. आणि सॉरी नागराज काका, म्हणजे आम्ही तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला. म्हणजे नागराज काका सुमन काकूला मारायचे हे सत्य जरी खरं असलं तरी किडनॅप मात्र केलेलं नाहीये. आणि त्यावरती नागराज विचार करतो, काय म्हणजे ह्या सुमनने काहीच सांगितलेलं नाहीये, कमालच झाली. असं कसं ही सुमन करू शकते. मला तर विश्वासच बसत नाहीये की ही सुमन माझ्याबद्दल काही सत्य यांना सांगत नव्हती. पण ठीक आहे, बरंच झालं. आणि त्यानंतर मग आता इकडे रविराज म्हणतात, काय महिपत शिखरेने किडनॅप केलं होतं. यावरती अर्जुन सांगायला लागतो, हो हो, महिपत शिखरेनेच किडनॅप केलेलं होतं. असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण इकडे महिपतलाच बडबडायला लागतात. तोपर्यंत नागराज तिकडे आलाय. नागराज तिकडे आलाय आणि त्यांनी आता बरोबर रीतीने इकडे समोर बसलेला आहे. ज्या वेळेला नागराज बसतो आणि सुमन, सुमन अगं कुठे होतीस तू, मला तुझी किती कशी कुठे काळजी वाटत होती मी तुला सांगू पण शकत नाहीये. मला आता खूपच चिंता वाटत होती. सुमन तू ठीक आहेस ना, सुमन तू ठीक आहेस ना. असं म्हणत तो आता सुमनच्या बाजूला आलाय, तिचा हात धरतोय. पण सुमन त्याला पाहिल्यावरती खूपच घाबरलेली आहे आणि सुमन आता तिकडे काहीच बोलण्याचा प्रयत्न करत नाहीये. ती आपला हात सोडवून घेतीये. पण तो आता तिचा हात हातात घेतोय. हात हातात घेऊन आता तिला सांगतोय, सुमन, सुमन, किती माझा जीव कासावीस झाला होता, सुमन. आणि त्यानंतर तो आता तिचा हात पिरगळत तिला आता जवळ धमकीच देतोय. आणि आता हळूच तिच्या कानामध्ये तो सांगायला लागतोय की खरं सांगायचं तर आत्तापर्यंत जशी गप्प बसलीस ना, तशाच शहाणपणा करून आता गप्प बस, तरच तुझं भलं आहे. नाहीतर अशी तिला तो धमकी देतोय. हळूच अर्जुन आणि सायली हे सगळं ऐकतायत. सुमन घाबरलेली आहे आणि आता इकडे नागराजने तिला पुरतं घाबरवून सोडलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने नागराज या ट्रॅपमध्ये अडकलेला आहे. त्यानंतर अर्जुन वेगळाच हे खेळतोय. अर्जुन सांगतो की, नागराज काका, अरे तुझ्या मोबाईलमध्ये सुमन काकूचा हा व्हिडिओ कुठून आला. आणि त्यानंतर तो म्हणतो, व्हिडिओ. यावरती मग आता सुमनचा तो किडनॅपिंगचा व्हिडिओ दाखवल्यावरती नागराज चांगलाच गडबडलाय. आणि आता ह्या सगळ्या प्रश्नावरती नागराज काय उत्तर देणार, या सगळ्यांना काय सांगणार, येणाऱ्या भागात सगळं कळणार.